नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण पावसाळ्यातील एक दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ती पावसाळ्यातील रविवारची सकाळ होती. मी अजूनही अंथरुणावरच पडून होतो. 9 वाजता मला अचानक आमच्या खिडकी आणि बाल्कनीमध्ये पाणी पडण्याचा आवाज ऐकू आला. मला खूप आनंद झाला. मला माहिती होते की पाऊस पडत आहे. मी अंथरूण उशिरा सोडण्याची योजना आखली होती. पण पाऊस पडत आहे हे कळताच मी एक मिनिटही बेडवर न थांबता लगेचच पाऊस बघायला बाल्कनीमध्ये आलो. मुसळधार पावसाने सर्वत्र रस्ते ओले झाले होते आणि सगळीकडे सुंदर धुके पसरले होते. मातीचा सुंदर असा सुगंध सर्वत्र पसरला होता. सोसाट्याचा वाराही सुटला होता. पावसापासून वाचण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती. दूरवर पक्षीही आडोसा शोधत होते. मधूनच पावसाचा वेग पकडायला आणि टपोरे थेंब पडायला सुरुवात व्हायची. मी अर्धा तास पावसाचे ते मनमोहक दृश्य न्याहाळत होतो. नंतर अतिउत्साहाने मी माझ्या आईची परवानगी घेतली आणि कागदी होड्या बनवायला सुरुवात केली. होड्या बनवून मी खाली पार्किंग एरियात आलो आणि पावसात खूप भिजलो. पाण्यात होड्या देखील सोडल्या. तब्बल 3 तास भरपूर पाऊस पडला. त्यानंतर सूर्यदेवाने दर्शन दिले आणि थोडे ऊन पडले. पाऊस पडून गेल्यानंतरही वातावरण खूप छान आणि आल्हाददायक झाले होते. हवेत गारवा पसरला होता. थोड्या वेळाने सुंदर असे इंद्रधनुष्यही दिसले. झाडात दडलेली पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडून जणू वर्षाराणीचे आभार मानत होते. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्याचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू येत होते. पावसाळ्याचा तो पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. असा हा किमयागार पाऊस, पहिला पाऊस. आलाय पाऊस भिजून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या, बघा निसर्ग बहरलाय. गारव्याने देहही शहारलाय, मनही थोडे मोहरून घ्या, आलाय पाऊस भिजून घ्या. शेवटी प्रत्येक ऋतूचे वेगळे महत्त्व असते, पण मला पावसाळा सर्वात जास्त आवडतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पावसाळी दिवस अनुभवले आहेत, मजा केली आहे, पण त्या सर्वांपैकी हा पावसाळ्यातील एक दिवस माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. आज आपण पावसाळ्यातील एक दिवस याविषयी मराठी निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.